आज नवरात्रीची अष्टमी प्लस आज रामनवमी, रामाचाही जन्मदिवस, म्हणजे आज डबल धमाका. अष्टमी असल्यामुळे आपण कन्यापूजन करू, आणि कन्यापूजन करू तर आपण छोले, पुरी आणि हलवा तर बनवणारच. पण आज माझ्या रामाचाही जन्मदिवस आहे, तर आपण डबल धमाका करणारच. म्हणजे आज रामाच्या जन्माच्या दिवशी आपण स्पेशल थाळी तर बनवणारच. तर त्यासाठी आपण त्यामध्ये त्या 3 डिशेसमध्ये आपल्या आणखी काही पदार्थ ॲड करणार आहोत. जसं मी मिक्स डाळीचे वडे बनवणार आहे, आंब्याचं पन्ह आणि कढी. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? अष्टमीच्या, चैत्राच्या अष्टमीच्या आणि राम जन्माच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला बनवायची आहे कढी. त्यासाठी आपण घेतलं आहे आंबट 1 पाव दही. त्यामध्ये आपण घालूया बेसन आणि त्याला घुसळून ठेवून देऊया पेस्ट करायला थोडं. आणि एवढ्या डिशेस बनवतो, पण आपण 2 डिशेस स्किप केल्या. एक तर पोळी जी असेन्शियल आहे, आणि सेकंड वन इज दॅट की आपण आलू भात किंवा मसाले भात पण आपल्याला बनवायचा आहे, जिरा राईस त्यासोबत. ठीक आहे. आता आपली कढी झाली. आता हे आहेत सोले, जे याला आपण चणे म्हणतो. पण जेव्हा हे शेतात असतात, हिरव्या रंगाचे असतात, तेव्हा त्याला सोला म्हणतात. आणि जेव्हा हे बाजारात येतात, आपण भाजून खातो. हे जेव्हा हिरव्या कवचमध्ये असतात ना, आतमध्ये असतो, त्याला हिरवे सोले म्हणतात. ते भाजून खातात. आणि ते वाळल्यानंतर हे बनतात चणे. आणि हेच चणे जेव्हा दाल मिलावरती जातात, तेव्हा याची चण्याची डाळ बनते. आणि हेच चणे जर आपण रेतीमध्ये भाजले तर त्याची बनतात फुटाणे. तर आता आपण यांना 1 वाटी ते 2 वाटी यांना भिजायला लावू. देन आपण मिक्स डाळीचे वडे करणार आहोत, म्हणून 1 वाटी आपण मिक्स डाळ भिजायला लावूया. आणि याचं पन्ह करणार आहोत, म्हणून यांना सोलून आपण डायरेक्ट कुकरमध्ये पाण्यामध्ये घालून यांना बॉईल करायला मांडूया. लेट्स गो. कढीच्या दह्यामध्ये आपण 1 चम्मच बेसन घालतोय. आपल्याला कशी पाहिजे, घट्ट पाहिजे असेल तर थोडं जास्त बेसन घालायचं किंवा पाणी कमी घालायचं. कढीचं बॅटर रेडी झालेलं आहे. मोठे पीठ घेतो आहे मळायला. त्याने आपण बनवून पुऱ्या आणि पोळ्या. यात आपल्याला काही घालायचं नाही, बिकॉज आपण देवासाठी नैवेद्य काढणार आहे, म्हणून मीठ पण नाही घालायचं आणि जिरं पण नाही घालायचं.
तयार. आपण याला ठेवूया 5 मिनटं रेस्ट करायला. बिकॉज हा मल्टीग्रेन असल्यामुळे याला जास्ती वेळ रेस्ट द्यायचा नाही, नाहीतर हा पातळसर लवकर पातळसर बनतो आणि याच्या पोळ्या किंवा पुऱ्या बनू शकत नाही. मग आणखी आपल्याला त्याच्यामध्ये आटा ॲड करावा लागतो. म्हणून जास्ती वेळ रेस्ट न देता याला आपण तुरंत पोळ्या आणि पुऱ्या तयार करू. साठी प्रिपरेशन करत आहोत. आपण घेतल्या लसणाच्या काही कळ्या, मिरची, सांबार, राई, जिरं फोडणीसाठी तडका द्यायला. ठीक आहे. तर आपण यांना आता पहिले असं क्रश करून टाकू. क्रश केल्याने याचा फ्लेवर छान येतो. फोडणी घालतोय. त्यासाठी आपण पातेला घेतला. यामध्ये घालायचं आहे तेल. तेला जास्त तेल नाही लागत. झालेलं आहे आपलं. त्यामध्ये घालायचं आहे पहिले मोहरी, ज्याला राई म्हणतो, जिरं, लसूण झालेले आहेत. त्यामध्ये घालायचं आपल्याला मिरची, मीठ, आपल्याला कढीचं बॅटर, दही आणि बेसनचं, वरून घालायचं आहे सांबार. आपली कढी रेडी झालेली आहे. आपला हलवा रेडी झालेला आहे. बघा किती सुंदर. चटणी बनवलेली आहे. म्हणजे चण्याची डाळ मी भिजवून ठेवलेली होती. ती भिजलेली डाळ प्लस नारळ म्हणजे खोबरं कीस पण घालू शकतो, असं काही नाही, प्लस 2 मिरची, मीठ आणि सांबार. ते सगळं मी ग्राइंड करून काढलं आणि याला मी फक्त मोहरीची फोडणी दिली वरून. पुलाव, त्यासाठी मी 1-2 मोठे तांदूळ घेतलेला आहे. पण मी त्याच्यामध्ये काय काय वेजीस घालणार आहे. तर मी आलू, कॉर्नफ्लॉवर म्हणजे फ्लावर, मिरची, सांबार आणि माझ्या मुलाला सोया चंक्स आवडतात म्हणून सोया चंक्स. तर सोया चंक्स पहिले आपण अगोदर पाण्यामध्ये भिजायला लावूया. आपण तांदूळ पण धुवून 20 मिनिटं भिजत ठेवूया. चावल भिजत आहे तोपर्यंत आपण बघू आपल्या आंब्याचा काय हाल आहे. हे आपले आंबे आपण जे उकळीला मांडले होते ना बॉईल करायला, आता आपण यांना स्मॅश करू आणि याच्यामध्ये सगळं घालून याचा पन्ह तयार करू. चला तर याला आपण याचा रस काढून घेऊया.
आंबे आपण सोडून यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे त्याच्या गुया आहेत त्या फेकायच्या आहेत. आता हे आपण गॅसवर मांडूया. हे पणक बॉईल करायला मांडलं आहे. हे त्याचेच लम्स आहेत, चांगले वाटतात म्हणून यांना पूर्ण मी ग्राइंड नाही केलेलं आहे. ठीक आहे, यात आपण घालू 1 वाटी साखर. जास्तीच घालायची बिकॉज आंबे सध्या आंबटच आहेत म्हणून. आणि ड्रायफ्रूट्स घालते आहे. त्यानंतर थोडी तीळ घालते आहे दिसायसाठी, तुम्ही खाकस पण घालू शकता. आणि थोडा खोबरा किस घालते आहे. त्याला एक उकळी येऊन मग कमी आचेवरती आटायला ठेवून द्यायचं. ये उकळी आणि आता आपण याला ठेवूया कमी आचेवरती. थोडं घट्ट येईस्तो. छान सुगंध सुटलेला आहे. मसाले भातची प्रिपरेशन तो मी कुकरमध्येच करणार आहे. त्याला आम्ही आलू भात पण म्हणतो. चला, आपले व्हेजीस टाकू. आपले चणे पण पहा झाले आहे, मॉइस्ट म्हणजे फुगलेले आहेत. म्हणजे चांगल्या क्वालिटीचे होते. आपण चणे पण घालू थोडे. व्हेजीस थोडा फ्राय झालेले. या स्टेजवरती आपण घालूया सगळे मसाले. हळद, तिखट, मीठ, गरम मसाला. भात तेल सोडलेलं आहे. आता या स्टेजला आपण आपला चावल याच्यामध्ये परतवून टाकू. पण आपला तांदूळ छान परतून घेतलेला आहे. आता आपण या स्टेजवर याच्यामध्ये घालायचं आहे दही छान फेटलेला. सुटलेलं आहे. आता या स्टेजवर आपण टाकूया गरम पाणी. हे पहा, आपलं आंब्याचं पन्हई रेडी झालेलं आहे. आणि हे आहे गरम पाणी, ज्यामध्ये मी दह्याचा चम्मच घेतलेला होता. आली आहे उकळी आणि आपण टाकलेला आहे सांबार. आता याला ठेवून आपण झाकून. शिजलेली आहे. आता आपण याला ग्राइंड करून करू. त्यामध्ये आपण घालणार आहोत. ग्राइंड करतानाच घालायचं आहे आपल्याला. अवॉइड करा, रामनवमी आहे, सगळा नॉईज सुरू आहे. मिरची, लसण, त्यानंतर धने, जिरं आणि ऑफकोर्स हिंग. आता या डाळीमध्ये आपल्याला घालायची लाल मिर्च, लसणाच्या काही कळ्या, थोडा सांबार, जिरं आणि धने. झालेलं आहे. म्हणजे असंच करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा कापून टाकायचा आहे. हळद, मीठ आणि सांबार. आपला आलू भात रेडी झाला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. बघा किती छान मोकळा झाला. आता हे आपलं वड्यांचं बॅटर आहे. ते आपण आता कांदा घालून मिक्स करणार आहे. आणि हे आपले चणे झालेले आहेत मॉइस्ट. यांना आपण बॉईल करायला मांडूया. बॉईल करायला मांडले. आपण घालूया हळद, चवीनुसार मीठ, सांबार आणि
मल्टीग्रेन आटा आहे. भिजवल्यानंतर असा बनतो आणि याचं दळण म्हणजे पीठ दळून आणल्यानंतर हे असं दिसत असतं. मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा हे पण मी सांगणार आहे. मला कोणी विचारलेलं आहे, तुम्ही म्हटलं मी नक्की सांगेन. प्रमाण त्याचं व्यवस्थित असलं तर पोळी नक्की चांगली बनते, अदरवाईज ती फाटत जाते. मल्टीग्रेन आट्याची म्हणजेच कणकीची आपण पुऱ्या आणि पोळ्या दोन्हीच करणार आहे. तुम्हाला एक अंदाजा येऊनच जाणार. आता आपण उरलेली जी डाळ होती ना, त्या डाळीचं उसळ बनवतो आहे. त्यासाठी आपण जिरं मोहरीची फोडणी घातली आहे आणि आता कांदा मिरची घालणार आहे. झालेले आहेत बॉईल. बघा, आता यांची आपण उसळ पण करू आणि आपण यांना ताव्यावरती जसं भाजूनही आपण त्याचं एक सॅलेड तयार करू शकतो. चला तर आपण आता पहिले उसळ बनवूयाची. झाला आहे गरम, त्यावर आपण आपले चणे घालू. यालाही शिंपी निघतपर्यंत भाजून घ्यायचं. झाले त्यामध्ये आपण घातलं आहे मीठ, त्यात घालायची हळद, तिखट, बस बेसिक मसाले. अजून काही नाही. थोडं परतवून त्यामध्ये आपली डाळ परतवून द्यायची. आपण डाळ घातलेली आहे, थोडा सांबार, ही डाळ बघा, थोडं पाणी घातलं पण त्याच्यामध्ये, थोडा वेळ शिजू देऊ. झाले आहे बघा कसे यांनी स्किन सोडलेली आहे आणि हे तुम्हाला भाजलेली दिसत असतील कुठे कुठे. आपले चणे बघा रेडी झालेले आहे. गरमागरम चनाचूर. याच्यात फक्त मी पिंच ऑफ सॉल्ट आणि थोडं तेल घालणार आहे आणि हे रेडी टू सर्व आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही कधी रेल्वेने प्रवास करत असाल तेव्हा ते घेऊन येतात असे चणे, पण ते बॉईल आणि भाजलेले नसतात, बस ते फुगवलेले असतात. म्हणजे पाणी घालून, रात्रभर पाणी घालून फुगवलेले असतात आणि त्यावर ते कांदा टमाटर सांबार घालून, मीठ घालून, निंबू पिळून देऊन देतात. पण ते कच्चे वाटतात, त्यामुळे त्याला ना चव नाही वाटत. पण तुम्ही अशा ह्याच्यात करून पाहाल, असे खाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बघा आपलं डाळीचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. इट मीन्स दॅट की आपली डाळ रेडी झालेली आहे. सगळ्या डिशेस कंप्लीट झालेल्या आहे आणि आता आपल्याला करायची आहे प्लेटिंग. लेट्स गो. तर अशा पद्धतीने आपली अष्टमी निमित्त किंवा रामनवमी निमित्त थाळी, व्हेज थाळी तयार झालेली आहे. इतकं सगळं बनवायला एफर्ट्स तर लागतात, पण जेव्हा आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान बघतो ना आपण, संतुष्टी, त्यावेळेस आपले जे एफर्ट्स आहेत, जी मेहनत आहे ना, ती सार्थक झाल्यासारखी वाटते. रामनवमीच्या आणि अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.